नव्याने अपलोड होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील। नमस्कार मित्रांनो, मी गजानन सामले आणि तुम्ही पाहता आपलं YouTube चॅनल अँबॅसेडर ऑफ एज्युकेशन। मित्रांनो, सामाजिक बांधिलकीतून नव्याने येणारा प्रत्येक शासन निर्णय, प्रत्येक मंत्रिमंडळ निर्णय, त्याचबरोबर शासकीय व निमशासकीय पदांसाठी होणारी भरती प्रक्रिया आणि इतर अनेक महत्त्वाच्या बातम्या मी नेहमीच तुमच्यापर्यंत आणत असतो। 30 जानेवारी 2019 रोजी 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी वित्त विभागाने अधिसूचना प्रसारित केली आणि ही अधिसूचना समजावून घेण्यासाठी आपण या व्हिडिओ सिरीजला सुरुवात केली। त्याचा आजचा हा तिसरा भाग। आजच्या व्हिडिओ सिरीजमध्ये एक अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे कर्मचाऱ्यांनी भरून द्यावयाचे विकल्प याबाबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। मित्रांनो, तुम्ही भरून दिलेला विकल्प हा अंतिम असणार आहे, तो तुम्हाला बदलता येणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि विकल्पाबाबत अधिसूचनेमध्ये काय म्हटले ते नीट समजावून घ्या। 4 टप्प्यामध्ये आपण हा विकल्प समजावून घेणार आहोत। सर्वात पहिला टप्पा म्हणजे हा विकल्प कोणी भरायचा नाही। दुसरा टप्पा असेल हा विकल्प कोणी भरायचा। तिसरा टप्पा असेल की हा जर विकल्प भरायचा आहे तो कसा भरायचा, आणि सगळ्यात महत्त्वाचा चौथा टप्पा, शेवटचा टप्पा असेल की हा विकल्प जर तुम्ही भरला नाहीत तर काय। या 4 टप्प्यामध्ये आपण विकल्पाबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि विकल्पाबाबत सविस्तर माहिती समजावून घ्या। मित्रांनो, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस, म्हणजेच अर्धवट ज्ञान हे नेहमीच धोकादायक असतं। मित्रांनो, मी हे तुम्हाला सांगतोय त्याचं कारण असं, मागच्या अनेक व्हिडिओमध्ये अनेक बाबी स्पष्ट केल्या असून सुद्धा त्याच व्हिडिओमध्ये देण्यात आलेल्या स्पष्टीकरणावर अनेक कमेंट्स अशा आल्या ज्यांची उत्तरं ऑलरेडी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत। म्हणजेच असं होतंय की व्हिडिओ पूर्णपणे पाहिला जात नाही आणि त्यामुळे मनात अजून प्रश्न निर्माण होतात आणि ते प्रश्न कमेंट बॉक्समध्ये येतात। त्यामुळे मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती असेल की आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला मिळणारी माहिती ही पूर्ण असेल आणि तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं त्यामुळे स्पष्ट होतील। तर मित्रांनो, या 4 टप्प्यामध्ये आपण आज विकल्पाबाबत माहिती समजावून घेणार आहोत। चला तर पाहूया, जाणून घेऊया। मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमधील सगळ्यात पहिला टप्पा तो म्हणजे हा विकल्प कोणी भरायचा नाही। तर एक गोष्ट नीट समजावून घ्या, जे कर्मचारी 2016 नंतर शासकीय सेवेमध्ये आलेत, शासकीय सेवेत रुजू झालेत, त्यांनी हा विकल्प भरण्याची आवश्यकता नाही। अधिसूचनेच्या पान क्रमांक 4 वर स्पष्टीकरण 2 मध्ये हे स्पष्ट केले गेले की दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी किंवा त्यानंतर एखाद्या पदावर किंवा शासन सेवेत प्रथमच दुसऱ्या पदावरून नेमलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यास उपरोक्त विकल्प अनुज्ञेय असणार नाही आणि त्याला केवळ सुधारित वेतन संरचनेनुसारच वेतन मिळेल। म्हणजेच 2016 नंतर जे कर्मचारी शासकीय सेवेत रुजू झालेले आहेत त्यांना हा विकल्प भरण्याची आवश्यकता नाही। तर मित्रांनो, आता दुसरा टप्पा म्हणजे हा विकल्प कोणी भरायचा। तर 2016 पूर्वी शासकीय सेवेमध्ये जे कर्मचारी नियुक्त झाले आहेत त्या सर्वांनी हा विकल्प भरायचा आहे। विकल्प भरण्यासाठी अधिसूचना प्रसारित झाल्यापासून 30 दिवसांचा कालावधी देण्यात आलाय, किंवा त्यामध्ये असंही म्हणण्यात आलंय नियमातील सुधारणेमुळे विद्यमान वेतन संरचनेत सुधारणा करण्यात आली तर सुधारणेच्या आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत हा विकल्प शासकीय कर्मचाऱ्यांनी भरणं आवश्यक आहे। तर हा विकल्प कसा भरायचा हे तिसऱ्या टप्प्यामध्ये पाहूया आणि तुम्ही हा विकल्प जर भरला नाहीत तर काय होईल हे आपण त्यानंतर पाहणार आहोत। चला तर पाहूया कम्प्युटर स्क्रीनवर। तर मित्रांनो, हेच ते जोडपत्र 3 ज्यामध्ये कर्मचाऱ्याने विकल्प भरून द्यावयाचे आहेत। नियम 6 मधील पोटनियम 1 नुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प निवडणे गरजेचे आहे। सर्वप्रथम कर्मचाऱ्याची संपूर्ण माहिती, ज्यामध्ये कर्मचाऱ्याचे नाव, धारण केलेले पद, विद्यमान म्हणजे चालू असलेली वेतन संरचना, त्याचबरोबर सुधारित वेतन संरचनेमध्ये असलेला वेतन स्तर आणि कार्यालयाचे नाव या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी नमूद करायचे आणि त्या खालोखाल कर्मचाऱ्याने योग्य त्या विकल्पाची निवड या ठिकाणी करायची। पहिल्या विकल्पानुसार 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन संरचनेची निवड केली जाईल। तर दुसऱ्या विकल्पामध्ये परत 3 पर्याय या ठिकाणी दिले आहेत। योग्य तो विकल्प तुम्ही निवडल्यानंतर खाली स्वाक्षरी करून आपलं नाव लिहून हा विकल्प कार्यालयाकडे या वचनपत्रासोबत जोडपत्र 4 सोबत जमा करायचा आहे। मित्रो, या ठिकाणी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की मी असे वचन देतो की महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2019 मधील तरतुदींशी विसंगत वेतन निश्चितीच्या परिणामी
किंवा पुढे वेतन निश्चितीमध्ये विसंगती आढळून आल्यामुळे मला अतिप्रदान झाल्याचे निदर्शनास आल्यास ते भविष्यात मला प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेतून समायोजित करून किंवा इतर प्रकारे शासनात परत करेन. म्हणजेच वेतन निश्चिती करत असताना काही चुकीच्या पर्यायामुळे किंवा काही चुकीमुळे जर जास्त वेतन दिले गेले तर त्याचे समायोजन, त्याची वसुली ही त्यानंतर मिळणाऱ्या पगारातून केली जाईल. मित्रांनो, आता चौथ्या टप्प्याचा विचार करूया की जर तुम्ही हा विकल्प भरला नाही तर काय होईल ते पहा. अधिसूचनेमध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे की विकल्पासंबंधीची सूचना पोटनियम 1 मध्ये नमूद केलेल्या कालावधीत मिळाली नाही तर शासकीय कर्मचाऱ्यांनी 1 जानेवारी 2016 रोजी व त्याच दिवसापासून सुधारित वेतन संरचनेची निवड केली आहे असे समजण्यात येईल. अशा प्रकरणी कार्यालय प्रमुख अशा शासकीय कर्मचाऱ्यांकडून या नियमांसोबतच्या जोडपत्र 4 मधील नमुन्यातील बंधपत्र प्राप्त करून घेतील. म्हणजेच दिलेल्या कालावधीत जर कर्मचाऱ्याकडून जोडपत्र 3 उपलब्ध झाले नाही, मिळाले नाही, तर त्याने 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन संरचनेची निवड केली आहे असं गृहीत धरलं जाईल. वचनपत्र हे संबंधित कर्मचाऱ्याकडून प्राप्त करून घेतलं जाईल आणि संबंधित कर्मचाऱ्यास 7व्या वेतन आयोगाचा लाभ दिला जाईल. आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. नव्याने येणाऱ्या प्रत्येक शासन निर्णयाच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनला अवश्य क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि आपलं जे कनेक्शन आहे ते अबाधित राहील. आजसाठी एवढंच मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.